नमस्कार, मी रुशाल यादव सारंग। अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामध्ये पुरवठा निरीक्षक गट क पदासाठी राज्यभरामध्ये 120 जागांसाठी भरती होतीये। तर मुंबईमध्ये HWB म्हणजेच हेवी वॉटर बोर्ड मध्ये 229 जागांसाठी भरती होतीये। चला तर मग सविस्तरपणे याविषयी जाणून घेणार आहोत। अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण पद आहे पुरवठा निरीक्षक गट क। याच्यामध्ये एकूण जागा आहेत 120। याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर कोकण विभाग ज्याच्यामध्ये 23 जागा आहेत, नाशिक विभाग ज्याच्यामध्ये 32 जागा आहेत, पुणे विभागामध्ये 36 जागा आहेत आणि औरंगाबाद विभागामध्ये 29 जागा आहेत। म्हणजे राज्यभरामध्ये या ठिकाणी भरती होतीये। चला तर मग आता या ठिकाणी जाणून घेऊया की पात्रता काय लागेल आणि कसं करावं अप्लाय। पद पाहतोय आपण पुरवठा निरीक्षक गट क। पात्रता काय लागेल तर पदवीधर आणि MSc IT किंवा CCC जर तुमचं झालेलं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। वयोमर्यादा काय लागेल तर 1 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 38 वर्ष। याच्यामध्ये मागासवर्गीयांसाठी 5 वर्षांची सूट आहे आणि ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता। ऑनलाईन अर्जासाठी mahaPariksha.gov.in वर तुम्ही जाऊ शकता आणि त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि ऑनलाईनची शेवटची तारीख आहे 17 जून। आता महत्त्वाची माहिती लिहून घ्या की फी संदर्भातली माहिती आहे की खुल्या प्रवर्गासाठी 300 रुपये, मागासवर्गीयांसाठी 150 रुपये, तर माजी सैनिकांसाठी फी नाहीये आणि ऑनलाईन परीक्षा जी आहे ती 17 जुलैला होणार आहे आणि ऑनलाईन अर्ज तुम्ही आजपासून करू शकता। आणि मुंबईमध्ये आता HWB साठी सुद्धा भरती होते, तर त्या संदर्भातली सुद्धा सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। हेवी वॉटर बोर्ड मध्ये भरती होते। हेवी वॉटर बोर्डात विविध पदांसाठी स्टायपेंडरी ट्रेनी हवेत। तर मग आता स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया की किती जागा आहेत आणि काय पात्रता आहे त्याविषयी। एकूण जागा आहेत या ठिकाणी 229। केमिकल पदासाठी जागा आहेत 35, मेकॅनिकल पदासाठी जागा आहेत 16, इलेक्ट्रिकल साठी जागा आहेत 8, केमिस्ट्री म्हणजे लॅब मध्ये हवेत त्यासाठी जागा आहेत 8, बायोसायन्स याच्यासाठी जागा आहेत 3। आणखीन नोकरीच्या संधी आहेत याच्यामध्ये HWB म्हणजे हेवी वॉटर बोर्डामध्ये मुंबईमध्ये भरती होते। प्रोसेस किंवा प्लांट ऑपरेटर पाहिजेत त्याच्यासाठी जागा आहेत 60, इलेक्ट्रिकलसाठी जागा आहेत 28, मेकॅनिकल म्हणजे फिटरसाठी जागा आहेत 34, टर्नरसाठी जागा आहेत 4, मशिनिस्टसाठी जागा आहेत 5, वेल्डरसाठी जागा आहे 6। आणखीनही भरती आहेत त्या सुद्धा जाणून घेऊयात। ड्राफ्ट्समन सिव्हिल किंवा मेकॅनिकलसाठी हवेत त्याच्या ठिकाणी जागा आहेत 2, त्याच्यानंतर टेक्निशियन हवेत क्रेन आणि फोकलिफ्ट ऑपरेटर म्हणून तर त्याच्यासाठी जागा आहेत 2, सायंटिफिक ऑफिसर D याच्यासाठी मेडिकलसाठी जनरल मेडिसिनसाठी जागा आहेत 2, याच्यानंतर नर्स A याच्यासाठी जागा आहेत 5, स्टेनोग्राफर ग्रेड 2 याच्यासाठी जागा आहेत 2 आणि स्टेनोग्राफर ग्रेड 3 साठी जागा आहेत 2। आता याच्यामध्ये पद तर आपण जाणून घेतलेलं आहे। आता पात्रता काय लागेल त्याच्या संदर्भात सविस्तरपणे जाणून घेऊया। याच्यामध्ये स्टायपेंडरी ट्रेनिंग म्हणजे याच्यामध्ये आपण विभागवार पाहिलेलं आहे की कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत। एकूण जागा जर आपण या ठिकाणी पाहिल्या तर 229 आहेत। पात्रता तर काय लागेल तर 60% गुणांसह 10वी 12वी उत्तीर्ण असलं पाहिजे आणि पदाप्रमाणे डिप्लोमाधारक आणि MBBS झालेलं असलं पाहिजे। या संदर्भातली सविस्तर माहिती जी आहे ती तुम्हाला hwb.mahaonline.gov.in वर तुम्हाला भेटू शकते आणि त्या संदर्भातली सविस्तर माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता आणि शिवाय पात्रता काय लागेल ते त्याच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सविस्तरपणे पाहता येईल। वयोमर्यादा काय लागेल तर 18 ते 30 वर्ष आणि ऑनलाईन अर्जासाठी hwb.mahaonline.gov.in वर तुम्ही जाऊ शकता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 25 जून। चला तर मग आता वेळ झाली इथेच थांबण्याची। उद्या पुन्हा मी तुम्हाला भेटणार आहे याच वेळेला आणखी नोकरीच्या संधी कुठे आहेत ते सांगण्यासाठी। पाहत रहा साम TV।